हॅलो, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं की डॉटनेटच्या फंडामेंटल्स आपल्या सगळ्या ज्या बेसिक होत्या त्या लास्ट लेक्चरला आपण क्लिअर केलं. तर आता या लेक्चरला आपण काय करणार आहे की सी शार्प काय असतं, सी शार्पचे जे प्रोग्रामिंग असतं ते आपण चालू करणार आहे. जे डॉटनेट आपण जे शिकणार आहे वेब एपीआय कोर, त्यासाठी आपल्याला सी शार्प ही लँग्वेज लागणार आहे. आता सी शार्प काय आहे, ओके, जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. की सी शार्प काय आहे की एक कॉम्प्युटरचे एक लँग्वेज आहे. ते सी शार्प काय आहे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, ज्याला आपण ओओपी वगैरे पण असं म्हणू शकतो. आणि आपल्याला विंडोज ॲप्लिकेशन असतील किंवा ए पी आयज असतील, डेस्कटॉप ॲप्लिकेशन असतील किंवा डॉट नेटचं मावी असेल किंवा गेम डेव्हलपमेंटसाठी जे आपण युनिटी इंजिन वगैरे वापरतो ना C++मध्ये वगैरे, तर त्यासाठी पण आपल्याला सी शार्प ही लँग्वेज खूप उपयुक्त ठरणार आहे. किंवा ए आर पी सिस्टीम असतील, CRM सिस्टीम असतील, त्यासाठी पण आपण सी शार्प वापरू शकतो. आता सी शार्प, ओके, सी शार्प ही काय आहे की आपली ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे. आता ही मायक्रोसॉफ्टने 2000 साली डेव्हलप केली आहे. कशासाठी डेव्हलप केली की त्यातून तुम्ही गेम्स बनवू शकता, मायक्रोसॉफ्टचे ॲप्लिकेशन बनवू शकता किंवा डेस्कटॉप ॲप्लिकेशन बनवू शकता. आता आपल्याला काय पाहिजे की प्रोग्राम नवीन आपण लेटेस्ट तर आपण बघितलेलंच की कमांड थ्रू किंवा विज्युअल स्टुडिओ 2022 वापरून आपण एखादा कन्सोलचा प्रोग्राम चालू करून वगैरे आपण रन कसा करायचा ते आपण तर बघितलेलं. आता आपण या लेक्चरपासून आपण काय करणार आहे की नवीन एक फाईल क्रिएट करून ज्याचं एक्सटेन्शन .cs असेल, ती फाईल रन कशी करायची, सिंगल फाईल. कारण का तर आपल्याला जे हा जो आपला सिलेबस आहे जो बेसिक आहे की व्हेरिएबल्स असतील, डेटा टाइप्स असतील किंवा टाईप कन्व्हर्जन्स किंवा ऑपरेटर्स, त्यानंतर इफेल्स असेल किंवा फंक्शन्स वगैरे, मेथड्स वगैरे. आता यासाठी जर प्रोग्राम घेत बसलं, जर प्रत्येक सिंगल जर आपण ॲप्लिकेशन तयार करत बसलो, तर आपल्या लॅपटॉपची किंवा आपल्या पी सीची स्पेस भरपूर जाणार. त्यासाठी आपण सिंगल प्रोग्राम बनवणार आहे. आता इथं काय करायचं, CMD, इथं मी विज्युअल स्टुडिओ कोड ओपन करणार आहे, ओके. आणि इथून एक नवीन फाईल बनवतो की program.cs या नावाची मी फाईल तयार केली. आता या फाईलमध्ये मला काय लिहायचं आहे की हॅलो वर्ल्ड लिहायचं आहे. आता हॅलो वर्ल्ड कसं लिहायचं, तर पहिली लाईन असते तुमची सिस्टीमची. सिस्टीम कॉल करण्यासाठी, सिस्टीम म्हणजे काय, आपलं जो पण पी सी वापरेल किंवा आपण जो पण लॅपटॉप वापरणार, तो जर पी सी आपल्याला ॲक्सेस करायचा असेल, तेव्हा जर आपल्याला सिस्टीम एपीआय कॉल करायचे असतील, तर आपल्याला एक लायब्ररी इन्क्लूड करायला लागते. तर त्याचं नाव काय आहे, युझिंग सिस्टीम कोलन. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की आपल्याला एक क्लास बनवायला लागतात. आता हे क्लास काय असतं हे सगळं आपण इन फ्युचर लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. पण सुरुवातीला एक डेमो म्हणून आपण घेऊ शकतो की क्लास प्रोग्राम. आता हे जर तुम्हाला माहीत असेल, प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि पार्शियली ऑब्जेक्ट ओरिएंटेड. पार्शियली म्हणजे कोणत्या की C++ सारख्या ज्या लँग्वेजेस आहेत त्या पार्शियली ऑब्जेक्ट ओरिएंटेड आपल्याला सपोर्ट करतात. पण जी प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड असते त्याचं काय असतं की ज्या पण तुम्ही फाईलचं नाव आणि तुमच्या क्लासचं नाव सेम असलं पाहिजे. जर ते सेम नसेल तर तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होणार नाही. आता इथं बघा, program.cs माझ्या फाईलचं नाव आहे आणि माझ्या क्लासचं नाव पण प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर स्टॅटिक व्हॉइड मेन फंक्शन आपल्याला कॉल करायचं आहे. या मेनमध्ये कन्सोल डॉट राईट लाईन ही इनबिल्ट एक मेथड आहे, ती आपल्याला कॉल करायची आहे. आणि त्या मेथडला आपल्याला हॅलो वर्ल्ड हे आपण पाठवून द्यायचं आणि याला सेमीकोलन. सेव्ह केलं. आता आपल्याला रन करायचं आहे, ओके. रन केल्यानंतर इथं आपल्याला कोणती कमांड वापरायची आहे, .नेट. इथे मी ती कमांड पण लिहितो की .नेट रन आणि इथं असणाऱ्या तुमच्या फाईलचं नाव,
फाईल नेम. ओके, तर जसं की इथं टाकणार मी या कमांड प्रॉम्प्टवर .net रन आणि program.cs. ओके, तर आता ह्याला कमांड एरर येते, तर आपण काय करणार आहे की नवीन प्रोजेक्ट क्रिएट करून .net न्यू आणि कन्सोल ॲप्लिकेशन तयार करणार आहे. टेम्पलेट विल बी ओके. ते बोलते ही फाईल नको आहे, आपण इथं नवीन करू. ओके ओके, अशा प्रकारे आपला नवीन प्रोजेक्ट क्रिएट झालेला आहे. त्याच्यामध्ये program.cs आहे, राईट. तर हे घालवलं आणि कन्सोलमध्ये आपल्याला काहीतरी हॅलो वर्ल्ड नावाचं आपल्याला भेटलं. आता आपल्याला हा रन करायचा आहे, तर इथं काय टाकायचं, फक्त .net रन. ओके, आलं का हॅलो वर्ल्ड, जे इथं आपण टाईप केलेलं ते आपल्याला .net रन करून आपल्याला भेटलं. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे की व्हेरिएबल काय असतं. आता व्हेरिएबल म्हणजे काय असतं की एखादी व्हॅल्यू स्टोअर करण्याची जागा. आता एखादी व्हॅल्यू स्टोअर करण्याची जागा म्हणजे काय की जसं आपल्याला जर दूध ठेवायचं असेल किंवा एखादं आपल्याला चपात्या ठेवायच्या असतील किंवा एखादा आपल्याला अदर काहीतरी पदार्थ ठेवायचे असतील, जसं लिक्विड स्टोअर करायला आपल्याला काय की भांडं लागतं किंवा आपण ते लिक्विड एखाद्या बॉटलमध्ये ठेवू शकतो, बरोबर. तसंच किंवा आपण एखाद्या चपाती आपण आपल्या टोपल्यामध्ये ठेवू शकतो. तशा टाईपमध्ये प्रत्येक व्हेरिएबल म्हणजे काय की जसं एखादा आपण नंबर आहे, बरोबर, किंवा एखादा आपल्याला स्ट्रिंग स्टोअर करायचे आहे. आता स्ट्रिंग स्टोअर करण्यासाठी ती आपल्याला आधी एक तर भांडं पाहिजे आणि ती भांडं कोणत्या टाईपचं आहे ते महत्त्वाचं लागतं. की पहिलं तर आपल्याला काय पाहिजे, एक भांडं पाहिजे जे आपल्याला त्यात व्हॅल्यू स्टोअर करायची आहे आणि ती व्हॅल्यू ज्या टाईपची आहे त्या प्रकारचं भांडं पाहिजे. अशा टाईपमध्ये तुम्ही ॲज अ व्हेरिएबल म्हणजे काय असं तुम्ही समजून घेऊ शकता. आता व्हेरिएबल जसं का वापरायचं असतं की इथे एक एक्झाम्पल घेऊ की इथं सपोज मला 22 प्रिंट करायचे आहे, बरोबर. इथं मी प्रिंट करतो, आला का इथं कन्सोल डॉट राईट लाईन 22. आता हे मला मल्टिपल टाइम्स प्रिंट करायचे आहे किंवा याच्यात मला व्हॅल्यू चेंज झाली काय झालं तर इथं काय होणार आहे की ते मला रिपीट लिहायला लागतंय ना. मग त्याच्या जागी मी काय करणार, हे जे 22 आहे ते एका व्हेरिएबलमध्ये मी ठेवू शकतो. जसं इथं इंट इथं नम इज इक्वल टू 22 असं काहीतरी मी सेव्ह केलं आणि जिथं ओके जिथं मला हा वापरायचा आहे तिथं मी काय करणार की नम असं मी कीवर्ड ॲज अ व्हेरिएबल टाईप करणार. सेम ॲज इट इज आउटपुट आता मला प्रिंट झालं पाहिजे. झालं का 22. ओके, यालाच म्हणतात की व्हेरिएबल. आता आपण एक सिंटॅक्स बघूया की व्हेरिएबलचा सिंटॅक्स नक्की काय आहे. की पहिला येतो त्याचा डेटा टाईप, नेक्स्ट येतं व्हेरिएबल नेम आणि त्याच्यानंतर येते त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू. असा त्याचा सिंटॅक्स आहे की हा सिंटॅक्स तुम्हाला भरपूर जागी वापरायचे आहे. म्हणजे जिथून प्रोग्रामिंग सुरुवात होती ती प्रोग्रामिंगची सुरुवात या सिंटॅक्सपासून होते की पहिला तो त्याचा डेटा टाईप, त्याच्यानंतर येतं त्या व्हेरिएबलला जे नाव देणार आहे जे युजर डिफाईन्ड असणार आहे आणि त्याच्यानंतर येतं की त्याला आपण इनिशियल व्हॅल्यू काय देणार आहे किंवा आपण ज्यावेळेस प्रोजेक्टमध्ये आपल्याला काय व्हॅल्यू द्यायची आहे ती काय असाइन करायची ती येते आपली इज इक्वल टूच्या राईट हँड साईडला. ओके, आता नेक्स्ट काय असतं की व्हेरिएबलचं डिक्लेरेशन. आता डिक्लेरेशन म्हणजे काय
की लेफ्ट साईड असते ती त्याची डेटा टाईप असते, बरोबर. इथं ही त्याची जी डेटा टाईप आहे ती हे त्याची झाली काय, डिक्लेरेशन करण्याची पद्धत, की त्याचा डेटा टाईप असेल. त्याच्यानंतर त्याचा व्हेरिएबल नेम. आता व्हेरिएबल नेम काय असणार आहे, जे युजर डिफाईनड असणार आहे. आता व्हेरिएबल नेम मध्ये पण आहे ना की त्याचे नेमिंग कन्व्हेन्शन असतात किंवा नेमिंग रूल्स म्हणू शकतो. इथं जर नेमिंग रूल्स आपल्याला जर पाहिजे असतील तर तुम्ही स्टुडंट नेम हे व्हॅलिड आहे असं तुम्ही नेमिंग कन्व्हेन्शन देऊ शकता, किंवा फर्स्ट नेम असं देऊ शकता, किंवा एज देऊ शकता, त्याची सॅलरी देऊ शकता, असं नेमिंग कन्व्हेन्शन चालतंय. त्यानंतर अंडरस्कोर टोटल असं पण देऊ शकता, किंवा एम्प्लॉय, अशा टाईपमध्ये तुम्ही नेमिंग कन्व्हेन्शन देऊ शकता. इथं 1 असं देऊ शकता. तुम्ही अल्फा न्यूमेरिक वापरू शकता, पण तुम्हाला वापरायचं काय नाही नक्की यामध्ये, हे झाले सगळे तुम्ही वापरू शकता. वापरायचं काय नाही की सुरुवातीला जे व्हेरिएबल स्टार्ट होतं त्याच्या सुरुवातीला तुम्ही नंबर्स वापरू शकत नाही, किंवा एखादं स्पेशल कॅरेक्टर वापरू शकत नाही, किंवा अप्पर लेटर वापरू शकत नाही. जसं इथं मी बघा, पहिलं जे लेटर आहे माझं ते सगळं स्मॉल लेटरमध्ये, बरोबर. तसं तुम्ही करू शकता. किंवा जे इनबिल्ड कीवर्ड्स आहेत, इनबिल्ड आता कीवर्ड्स म्हणजे काय, जसं की हा कन्सोल हा माझा इनबिल्ड कीवर्ड्स आहे, किंवा इंट हा माझा इनबिल्ड कीवर्ड्स आहे, किंवा राईट लाईन हे फंक्शन आहे. आता हे जे कीवर्ड्स याला काय बोललं जातं की कीवर्ड्स. इंट हा काय आहे की इंटिजर टाईपचा स्टोअर करण्यासाठी एखादा कीवर्ड आहे. ओके, जसं आपल्याला जर नंबर स्टोअर करायचे असतील ते पण 4 बाईटमध्ये, तर आपण मोस्टली इंट हा असा आपण वापरू शकतो. आता इथं बघा काय की रीड ओनली इंट 32 सिस्टीममध्ये काय असतं की आपल्या इंटिजर 32 बिट सिस्टीममध्ये 32 बिट येतं. त्यासाठी इंट 32 ही सिस्टीमची एपीआय कॉल होती. त्यामध्ये आपण त्या एपीआयला कॉल करून एखादं व्हेरिएबल डिक्लेअर करून त्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. अशा टाईपमध्ये तुम्ही व्हेरिएबल डिक्लेरेशन करू शकता. किंवा तुम्हाला जर लोकल स्कोप व्हेरिएबल, आता लोकल स्कोप व्हेरिएबल म्हणजे काय की ज्यावेळेस आपण एखादा प्रोग्राम क्रिएट करतो. ओके, आता इथं युजिंग सिस्टीम, त्याच्यानंतर क्लास प्रोग्राम कन्सोल डॉट राईट लाईन डॉट हॅलो वर्ल्ड. आधी हे रन होते का बघूया. ओके, हा प्रोग्राम रन झाला. आता लोकल स्कोप म्हणजे काय, ज्यावेळेस मी एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करेन, इथे सपोज मी इंट एज इज इक्वल टू 25 केलं, आणि त्याच्यानंतर कन्सोल राईट लाईन हॅलो वर्ल्ड आय एम, त्याला कॉन्कॅटिनेशन केलं की एज ह्या ज्या व्हेरिएबलमध्ये जी व्हॅल्यू आहे ती मी इथं प्रिंट केली, आणि याला मी आता रन केलं. याचा सी कॅपिटल पाहिजे. ओके, आला का. हॅलो वर्ल्ड आय एम 25 इयर्स ओल्ड, हा त्याचा झाला लोकल स्कोप. म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर करून आपण त्याला यूज पण करू शकतो, की जसं स्ट्रिंग आहे. आता हे कन्सोल डॉट राईट लाईन म्हणजे काय, ह्या ज्या काळ्या पांढऱ्यावरती जे दिसतंय ना त्याला बोलतात की कन्सोल, आणि त्याच्यावरती राईट लाईन म्हणजे एखादी नवीन लाईन ॲड कर, त्याच्यात डबल कोटमध्ये जे पण आपण टाईप करेल ते ॲज इट इज प्रिंट होतं. आणि त्याला जर कॉन्कॅटिनेशन करायचं असतं, कॉन्कॅटिनेशन म्हणजे काय, जी पण आपण ह्या व्हेरिएबलमध्ये आपण जी व्हॅल्यू स्टोअर केली ती व्हॅल्यू या व्हेरिएबल जागी रिप्लेस झाली पाहिजे. जसं की आता इथे एज आहे, पण इथं एज कुठे दिसतंय का, नाही दिसत का, तर या एजमध्ये हा व्हेरिएबल आहे. या व्हेरिएबलमध्ये 25 हा इंटिजर नंबर स्टोअर आहे. मग त्यानंतर हा ह्याच्या जागी हा झाला रिप्लेस, हा जो 25 आहे याच्या जागी रिप्लेस झाला, आणि ही जी अख्खीची अख्खी स्ट्रिंग आहे ती इथं आपली प्रिंट झाली. कोणत्या लाईनमुळे, तर या कन्सोल डॉट राईट लाईनमुळे इथं प्रिंट झाली. किंवा जसं की आपल्याला
इन्स्टन्स व्हेरिएबल पण बनवू शकता तुम्ही. आता इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे काय की एखाद्या क्लासमध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आणि दुसऱ्या क्लासमध्ये त्याचा ऑब्जेक्ट बनवून आपण तो यूज करायचा. जसं की याला कमेंट करू आणि इथं आपण एक क्लास बनवू इथं की युजिंग सिस्टीमच्या खाली क्लास स्टुडंट आणि त्याचा एस कॅपिटल आणि या स्टुडंटमध्ये पब्लिक स्ट्रिंग नेम असं आपण काहीतरी आपण स्ट्रिंग घेतली आणि ही जी स्ट्रिंग आहे ती मला तर इथं वापरायची आहे. तर वापरताना इथं मला काय करायला लागणार की हे नको आहे, इथं त्याचा मला ऑब्जेक्ट बनवायला लागेल. तर मला काय पहिल्यांदा करायचं आहे, स्टुडंट त्याचा एक आपण ऑब्जेक्ट बनवला आणि न्यू स्टुडंट असं त्या ऑब्जेक्ट बनवण्याची पद्धत आहे. आता नेक्स्ट काय केलं, कन्सोल डॉट राईट लाईन आणि या राईट लाईनमध्ये एस डॉट नेम हे नेम मी प्रिंट केलं आणि डॉट नेट रन कमांड बिल्ड झाला का प्रिंट बिल्ड. ह्याला बोलतात की इन्स्टन्स व्हेरिएबल. ओके, त्याच्यानंतर टाईप काय येतो की व्हेरिएबल डिक्लेअर करायचा की पहिला तर आपण काय बघितला की लोकल स्कोप. इथं आपण टाईप करूया लोकल स्कोप. त्याच्यानंतर आपण कोणता बघितला की इन्स्टन्स व्हेरिएबल. इन्स्टन्स व्हेरिएबल नक्की काय असतं. आता थर्ड वन काय बघायचं आपल्याला, स्टॅटिक व्हेरिएबल. आता थोडक्यात ओव्हरव्ह्यू देतो की स्टॅटिक व्हेरिएबल म्हणजे काय असतं की त्याला फक्त एकदाच मेमरी भेटते. ओके, ज्यावेळेस आपण रन टाईमला ज्यावेळेस आपण कंपाईल करतो प्रोग्राम किंवा आपण रन करतो त्यावेळेस जी मेमरी भेटते ती स्टॅटिक मेमरी असते. त्याला आपण चेंज करू शकत नाही. थोडक्यात चेंज म्हणजे आपण चेंज करू शकतो फक्त पूर्ण अख्ख्या प्रोजेक्ट पुरत्या त्या व्हेरिएबलला एकदाच मेमरी भेटते. तुम्ही मल्टिपल ऑब्जेक्ट्स जरी बनवले त्याचे, जसं क्लासमध्ये आपण एखादा नेम व्हेरिएबल बनवले याचे मल्टिपल इन्स्टन्सेस बनवले आणि ते आपले इन्स्टन्सेसचे मल्टिपल मेमरीज झाल्या. पण ज्यावेळेस तुम्ही इथं स्टॅटिक वापरणार तर स्टॅटिकमध्ये काय असतं की अख्ख्या प्रोजेक्ट पुरता एकदाच त्याला मेमरी भेटते, मल्टिपल वेळा त्या भेटत नाही किंवा शेअर्ड मेमरी भेटते असं पण तुम्हाला म्हणू शकता तुम्ही. आता स्टॅटिक कुठं वापरायचं असतं की पब्लिक स्टॅटिक. इथं फक्त स्टॅटिक कीवर्ड वापरायचा आणि झाला आपला डॉट नेट रन हा. तर आता सेकंड वन आहे की जसं मी सांगितलं की तुमचा जो स्टॅटिक कीवर्ड आहे तो काय करतो तुम्हाला की एकदाच मेमरी देतो, अख्ख्या प्रोजेक्ट पुरते एकदाच मेमरी देतो. तर आपल्याला ऑब्जेक्टनं कॉलिंग करून चालत नाही. त्या कंडिशनमध्ये आपल्याला क्लास नेमनं आपल्याला कॉल करायला लागतो, स्टुडंट डॉट नेम. आता तो बिल्ड होईल. ओके, झाला ओमकार. असा तो स्टॅटिकचा यूज आहे. नेक्स्ट असतं की कॉन्स्टंट व्हेरिएबल. आता कॉन्स्टंट व्हेरिएबल काय असतं की ज्या पण व्हॅल्यूला आपण चेंज करू शकत नाही ती फक्त डिफाईन करताना त्याला कॉन्स्टंट करावं लागतं. किंवा आपण डिक्लेरेशन ज्यावेळेस सिंटॅक्स आहे जो डिक्लेरेशनचा हा सिंटॅक्स आहे इथं पब्लिक स्टॅटिक स्ट्रिंग नेम ओमकार वगैरे, त्या डिक्लेरेशनच्या लाईनलाच आपल्याला त्याला कॉन्स्टंट करावं लागतं किंवा त्याला व्हॅल्यू द्यायला लागते. त्याला बोलतात की कॉन्स्टंट व्हेरिएबल. कॉन्स्टंट व्हेरिएबल सपोज इथं याच्यातच आपण काय करू, याला कमेंट करू
ह्या वरच्या लाईनला अनकमेंट करून टाकू. आता हे नको आहे आपल्याला. आता याच्यामध्ये मला काय पाहिजे की कॉन्स्टंट म्हणजे कॉन्स्ट कीवर्ड डबल हा डेटा टाईप आणि पाय इज इक्वल टू 3.14 कन्सोल डॉट राईट लाईन आणि त्याच्यामध्ये आपला आलेला हा व्हेरिएबल प्रिंट पाहिजे. .NET रन आला का 3.14. आता जर का मी या पाय या व्हेरिएबलला जर का मी दुसरी असाइन केली व्हॅल्यू तर तो एरर देणार. दिला का एरर? एरर काय आहे की लेफ्ट हँड साइड ऑफ एन असाइनमेंट मस्ट बी अ व्हेरिएबल प्रॉपर्टी और इंडेक्सर. बरोबर, म्हणजे जोपर्यंत तुम्ही हा कॉन्स्ट वापरताय ना तोपर्यंत तुम्ही इथं त्याला रिअसाइन करू शकत नाही, असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. आता पाचवा टाईप काय आहे आपला की रीड ओनली व्हेरिएबल्स. आता रीड ओनली व्हेरिएबल्स म्हणजे काय असतं की ज्याला आपण फक्त रीडच करू शकतो, त्याच्यावर आपण दुसरी व्हॅल्यू असाइन काय करू शकत नाही, अशा टाईपला आपण रीड ओनली म्हणू शकतो. जसं हा कॉन्स्टंटला आपल्याला रन टाइमला व्हॅल्यू भेटते किंवा आपल्याला स्टॅटिक व्हॅल्यू द्यायला लागते, तसं रीड ओनली ना रीड ओनलीला आपण नंतर असाइन करू शकतो पण ती परत फक्त रीड ओनलीच असते अशा टाईपमध्ये. सपोज इथं मी एक प्रोग्राम टाईप करतो. ओके, तर इथं बघा की आपल्याकडे काय आहे की एक स्टुडंट नावाचा आपल्याकडे क्लास आहे. ओके, आता त्याच्यामध्ये आपण एक इंटिजर टाईपचा आपण एक व्हेरिएबल घेतलाय आय डी नावाचा. आय डी हा व्हेरिएबल त्याचा टाईप इंटिजर आहे आणि तो फक्त रीड ओनली आहे. रीड ओनली म्हणजे फक्त त्याच्या व्हॅल्यू आपण रीड करू शकतो. त्याच्यामध्ये आपण काय केलंय की स्टुडंटचा ज्यावेळेस कन्स्ट्रक्टर येईल, आता हा ज्यावेळेस मी क्लासला ज्यावेळेस मी कॉल करेल तर त्या आय डी व्हेरिएबलला मी काहीतरी व्हॅल्यू असाइन केली आणि त्याच्यानंतर कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये मी हा तो आय डी व्हेरिएबल आहे तो मी प्रिंट केलाय. आता इथं .NET रन करेल त्यावेळेस काय झाला, जशी मला व्हॅल्यू भेटली तसं मी रन केले. या व्हेरिएबल्सना काय बोलतात की रीड ओनली. रीड ओनली म्हणजे काय, फक्त आपण त्या व्हेरिएबलला जी व्हॅल्यू असेल ती फक्त आपण कन्स्ट्रक्टर्समध्ये देऊ शकतो, त्याला बोलतात की रीड ओनली. नेक्स्ट आहे की मल्टिपल व्हेरिएबल्स. ज्यावेळेस आपल्याला मल्टिपल व्हेरिएबल्स डिक्लेअर करायचे असतील किंवा डिफाईन करायचे असतील, मल्टिपल इथं याला कमेंट मारतो की मल्टिपल व्हेरिएबल्स कसे करायचे. ओके, आता मल्टिपल व्हेरिएबल्स कसे करायचे की जसं की इंटिजर हा टाईपचे मला मल्टिपल व्हेरिएबल्स पाहिजेत, तर मी ए हा व्हेरिएबल बनवला, त्याच्यामध्ये त्याला मी 10 व्हॅल्यू असाइन दिली, कॉमा सेपरेटेड बी व्हेरिएबल दिला, कॉमा सेपरेटेड सी व्हेरिएबल दिला, त्याला त्यांच्या व्हॅल्यू असाइन केली. अशा तुम्ही टाईपमध्ये मल्टिपल व्हेरिएबल तुम्ही असाइन करू शकता किंवा त्यांना डिक्लेअर करू शकता. आता नेक्स्ट काय की आपल्याला 2 कीवर्ड्स बघायचे आहेत. 2 कीवर्ड्स म्हणजे काय की जसं आता आपण इंट फक्त बघितला आणि एक डबल बघितला. डबल म्हणजे काय की प्रिसिजन स्टोअर करण्यासाठी आपल्याला डबल हा डेटा टाईप लागतो. तसाच व्हॅर आणि डायनॅमिक हे महत्त्वाचे .NETचे 2 कीवर्ड्स आहेत. आता व्हॅर हा काय करतो की तुमचा कंपाईल टाईमला त्याला मेमरी भेटते. कंपाईल टाईमला म्हणजे काय की ज्यावेळेस आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो तर त्या व्हेरिएबलमध्ये जी पण आपण व्हॅल्यू असाइन करेल त्या व्हॅल्यूचा तो डेटा टाईप बनून जातो. जसं की आपण इथे मी एक प्रोग्राम घेतो की आता जसं की इथं बघा मी व्हॅर नेम त्याला असाइन काय केलं, पाटील केलं. त्यानंतर व्हॅर एज 22, व्हॅर सॅलरी 25,000.50, त्यानंतर हे तिन्ही पण मी प्रिंट केले. आता ह्यांचा जो डेटा टाईप आहे यांच्या व्हॅल्यू आपण प्रिंट करू. बरोबर, आता हे झालं सगळं प्रिंट.
आता जर का इथं मी व्हॅर व्हॅल्यू असं काहीतरी मी हे केलं, व्हेरिएबल डिक्लेअर केलं आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू प्रिंट केली. ओके, तर इथं मला तो एरर देणार. एरर का देणार? तर तुम्ही इम्प्लिसिटली टाइप्ड व्हेरिएबल मस्ट बी इनिशियलाइज्ड. म्हणजे काय इम्प्लिसिट म्हणजे काय, कंपायलर त्याला व्हॅल्यू देऊ शकत नाही अशा टाईपमध्ये त्याचा एरर आहे. व्हॅरला कधी पण लक्षात ठेवा, तुम्ही त्याला ॲज अ नल किंवा ॲज अ झिरो तुम्ही असाइन करूनच त्याला डिफाईन करावं लागतं. असं त्याचा व्हॅरचा कीवर्डचा यूज आहे. आता हा कधी वापरायचा असतो की ज्यावेळेस आपल्याला पुढून व्हॅल्यू भेटणार आहे पण त्याचा डेटा टाईप माहीत नसेल, जसं की तुमच्या लिस्ट असेल किंवा ऑब्जेक्ट्स असतील किंवा एखादा नंबर असेल. आता हा वापरायचा कधी नाही की ज्यावेळेस एखादा फंक्शन असेल. आता फंक्शनमधून कसं की आपल्याला कळत नाही की त्याचा डेटा टाईप काय आहे वगैरे, त्यावेळेस आपण वापरू शकत नाही. नेक्स्ट काय आहे की आपल्याला डायनॅमिक. आता हा डायनॅमिक कीवर्ड काय असतो की जेव्हा आपल्याला रन टाईमला व्हॅल्यू भेटणार आहे त्यावेळेस आपण त्याला डायनॅमिक असं वापरू शकतो. रन टाईमला म्हणजे काय, त्याची व्हॅल्यू सारखी चेंज करत असेल. ओके, एका डेटा टाईपमधून दुसऱ्या डेटा टाईपमध्ये सारखी त्याची व्हॅल्यू चेंज असेल तर तो आपण डायनॅमिक कीवर्ड वगैरे आपण वापरू शकतो. त्याचं एक उदाहरण घेऊ की आता इथं डायनॅमिक हा कीवर्ड यूज केला, त्याच्यानंतर एका व्हेरिएबलचं नाव दिलं व्हॅल्यू, त्याला 10 ही व्हॅल्यू आपण असाइन केली, त्याच्यानंतर आपण ती व्हॅल्यू प्रिंट केली. नेक्स्ट असं त्याच व्हॅल्यू व्हेरिएबलला मी स्ट्रिंग असाइन केली, त्यानंतर मी प्रिंट केली. त्याच व्हेरिएबलला मी बुलियन व्हॅल्यू असाइन केली, इथं मी प्रिंट केली. आता हे सगळं वर्किंग झालं तर त्याला म्हणायचं की तुम्ही डायनॅमिक प्रोग्रामिंग करत. सॉरी, सेव्ह नाही केलं. डायनॅमिक डेटा टाईप आपण डिफाईन करून तो यूज केला आहे का. डायनॅमिक म्हणजे काय, त्याच्या रन टाईमला त्याच्या व्हॅल्यू त्याला भेटणार, रन टाईमला त्याचा डेटा टाईप चेंज झाला. पण व्हॅर तुम कीवर्ड काय करतो की कंपाईल टाईमला काय असेल ते डिक्लेअर करतो. जर कंपाईल टाईमला जर आपण त्याची व्हॅल्यू वगैरे चेंज केली तर तो एक्सेप्ट नाही करत, कारण की इथं पहिल्या लाईनला जर मी त्याला स्ट्रिंग दिली तर तो ॲज अ व्हेरिएबल सगळीकडे स्ट्रिंग या डेटा टाईपचा तो व्हेरिएबल बनवून जातो. तसं डायनॅमिक नाही. डायनॅमिक काय की इथं तुम्ही जी व्हॅल्यू असाइन कराल त्यापुरता तो नंबर असेल, त्याच्यानंतर खाली मी स्ट्रिंग केलं तर तो स्ट्रिंग टाईपचा बनेल, असं त्याचा यूज आहे. आता नेक्स्ट काय आहे की नलेबल व्हेरिएबल. काय असतं की नलेबल म्हणजे काय, सपोज आपल्याला एखादा व्हेरिएबल आहे, इथे एक एक्झाम्पल घेऊ. इथं की इंट हा जो डेटा टाईप आहे, या डेटा टाईपला मी एज हा व्हेरिएबल डिफाईन केला आणि त्याला मी नल असाइन केलं. आता ज्यावेळेस मी जरी हा क्वेश्चन मार्क जर दिला नाही तर ते काय करणार आहे, एरर देणार आहे. आलं का. आता ह्या कंडिशनमध्ये आपण त्याला काय करू शकतो की नल असं त्याला आपण सांगू शकतो की हा जरी नल आला तरी चालू शकतो. इथं बघा वॉर्निंग दिली नाही. आता वॉर्निंग दिली नाही म्हणजे आपण इथं याला प्रिंट करू, एज सेव्ह केलं. आलं का. नल असल्यामुळे त्याला इथं काय व्हॅल्यूज प्रिंट झाली नाही. असं तुम्ही देऊ शकता. ज्यावेळेस आपल्याला नलेबल कशाला बोलतात की त्यानंतर यातलाच एक सेकंड टाईप येतो की नलेश कोल्स्किंग. आता नलेश कोल्स्किंग म्हणजे काय असतं की जर व्हॅल्यू नल आली तर त्याला तू व्हॅल्यू असाइन कर. जर सपोज जर आता हा एजलाच आपण देऊ की ही जर व्हॅल्यू नल आली तर क्वेश्चन मार्क त्याच्या जागी जर 10 प्रिंट कर. बरोबर आहे का. झालं का माझं 10 प्रिंट. म्हणजे एज जर नल आलं तर 10 प्रिंट कर. इथं जर मी 20 टाकलं तर 20 प्रिंट होईल. ओके, झालं का 20. अशा टाईपमध्ये ते नलेश आणि नलेश कोल्स्किंग हे वापरले जातात. आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे की हा भरपूर इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन विचारला जातो की बॉक्सिंग अनबॉक्सिंग तुम्हाला जमतं का नाही.
आता बॉक्सिंग अनबॉक्सिंग म्हणजे काय असतं की एखादा डेटा एखाद्या मोठ्या बॉक्समध्ये आपण हाईड केला जातो, त्याला बोलतात की बॉक्सिंग. अनबॉक्सिंग म्हणजे काय, त्या बॉक्समधला जो पण आपण डेटा असेल किंवा एखादं व्हेरिएबल असेल ते अनबॉक्स करून आपण ते यूज केलं किंवा त्या व्हेरिएबलला आपण ॲज अ पब्लिकली वापरलं तर त्याला बोलतात की अनबॉक्सिंग. की जसं की इथं आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता इथं की माझ्याकडे एक व्हेरिएबल आहे, त्याचा टाईप काय इंटीजर आहे आणि एक ऑब्जेक्ट आहे. त्या ऑब्जेक्टमधून आता ऑब्जेक्ट डिफाईन कसा करायचं की ऑब्जेक्ट कीवर्ड जे पण आपण ऑब्जेक्टचं नाव देणार आहे किंवा आपण व्हेरिएबलचं नाव देणार आहे, त्या व्हेरिएबलचं नाव त्याला आपण काय असाइन करणार आहे म्हणजे ते कोणत्या बॉक्समध्ये टाकायचे आहे. ऑब्जेक्टमध्ये मला हे एज व्हेरिएबल त्याच्या आतमध्ये टाकायचं आहे. तर जर का मी इथं प्रिंट केलं याला, ओके, तर दोन्ही केसमध्ये मला 25-25 भेटणार आहे. हे झालं तुमचं, यालाच बोलतात की बॉक्सिंग. आता जर यालाच अनबॉक्सिंग जर करायचं असेल तर तर हे अनबॉक्सिंगचं एक्झाम्पल की एक ऑब्जेक्ट बनवला, त्याला मी एक व्हॅल्यू असाइन केली 25 नावाची आणि त्याला मला आता अनबॉक्सिंग करून एखाद्या व्हेरिएबलमध्ये मला अनबॉक्स करायचं. तर काय पहिली कंडिशन आहे की एक व्हेरिएबल मला इंटिजर टाईपचं मी डिफाईन केलं, त्याला काय असाइन कर की त्याला ऑब्जेक्ट असाइन कर. पण या ऑब्जेक्ट असाइन करताना त्याला इम्प्लिसिटली टाईप कन्व्हर्जन करावं लागतं. आता इम्प्लिसिटली टाईप कन्व्हर्जन म्हणजे काय की सपोज त्याची व्हॅल्यू आहे आता समजा ऑब्जेक्ट टाईप, पण त्याला इंटिजर टाईपचं त्याला बनवायला लागेल ना, की त्याचं टाईप मिसमॅच जे म्हणतो आपण की टाईप कन्व्हर्जन कसं चालतं ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणारच आहे. पण ते टाईप कन्व्हर्जन इम्प्लिसिट टाईप कन्व्हर्जन कसं करायचं असतं की सर्क्युलर ब्रेसेस आणि कोणत्या टाईपचं आहे त्या टाईपचं नाव आणि राईट साईडला ज्याला कन्वर्ट करायचं आहे त्या व्हेरिएबलचं नाव, असं त्याचा यूज आहे. ओके, तर हे सगळं आहे बेसिक. व्हेरिएबल्स म्हणजे काय, डिफाईन कशी करायचे, डिफाईन करण्याची पद्धत कशी असते. इथपर्यंत जर सगळ्यांना कळलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, फॉलो करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे की डेटा टाईप्स कोणते कोणते असतात, ऑपरेटर टाईप्स ऑफ कन्व्हर्जन. ओके, टाईप कन्व्हर्जन आपण कसं करू शकतो हे दोन, किंवा आपण यात जर आपल्याला वेळ पुरलाच तर थर्ड वन पण बघायचं की ऑपरेटर्स नक्की काय असतात, सी शार्पचे ऑपरेटर्स कोणते कोणते आहेत किंवा नवीन काय आहे का यामध्ये. ओके.